दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत ग्रामपंचायत जानोरी यांची वसुलीची धडक मोहीम राबवण्यात आली। जानोरी येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत शासनाच्या 15 नोव्हेंबर रोजीच्या शासन निर्णयानुसार आणि त्याच दिवशी झालेल्या ग्रामसभा ठरावानुसार रहिवासी घरांना घरपट्टी व पाणीपट्टीवरील 1 एप्रिल 2025 पूर्वीच्या थकबाकी रकमेत 50% सूट देऊन घरोघरी जाऊन प्रत्यक्ष वसुली मोहीम राबवण्यात आली। यासाठी ग्रामपंचायतीने प्रसार प्रसिद्धीसाठी इलेक्ट्रिक घंटागाडी सजवून दवंडीद्वारे व्यापक प्रसिद्धी देण्यात आली। या मोहिमेबाबत ग्रामविकास अधिकारी नानाभाऊ खांडेकर यांनी सांगितलं की गावातील प्रत्येक खातेदारापर्यंत योजनांची माहिती पोहोचवून त्यांना प्रत्यक्ष लाभ मिळावा हा आमचा उद्देश असून वसुली प्रक्रिया पारदर्शक आणि वेगवान ठेवण्यावर आमचा भर आहे। शासनाच्या शासन निर्णयानुसार 13 नोव्हेंबर रोजी जो शासन निर्णय पारित झाला त्यानुसार शनिवार दिनांक 14 नोव्हेंबर रोजी आपण आपल्या ग्रामपंचायतीची ग्रामसभा घेऊन आपल्या गावामध्ये जे थकबाकीदार खातेदार आहेत त्यांच्यासाठी 50% सवलतीचा शासन निर्णय ग्रामसभेच्या ठरावानुसार लागू करण्यात आलेला आहे। आपल्या गावामध्ये जवळपास 1 कोटी थकबाकी आहेत पाणीपट्टी आणि घरपट्टी मिळून। तर या सर्व खातेदारांना या 50% सवलतीचा फायदा होणार आहे आणि ग्रामस्थांना देखील आपण आवाहन केलेलं आहे की या सवलतीचा 31 डिसेंबर पर्यंत जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि आपली जी घरपट्टी आणि पाणीपट्टी थकबाकी आहे ही 100% वसूल करून या मोहिमेमध्ये यशस्वी योगदान द्यावं। आपण आज आपली जी कचरा गाडी आहे हिला घरपट्टी जे सवलतीचा आहेत त्याचा बोर्ड आपण रंगवलेला आहे। त्याचप्रमाणे याची दौंडी व्यापक स्वरूपात गावामध्ये आपण देत आहोत आणि हे साधारण आपण सर्व वाडी वस्ती न्याय या सवलतीचा माहिती प्रत्येक खातेदारांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहोत। तसेच आपण आता जे थकबाकीदार आहेत त्यांना आपण घरोघरी जाऊन सूचना देत आहोत। वसुलीची मोहीम चालू आहे, काही लोक वसुली देत आहेत आणि त्यामध्ये आपण 2 ते 3 दिवसानंतर जे लोक जास्त थकबाकीदार आहेत त्यांचे नळ कनेक्शन तोडण्याची कार्यवाही देखील आपण ग्रामपंचायतीमार्फत प्रस्तावित केलेली आहेत, पूर्ण केलेली आहेत आणि ती सुद्धा कार्यवाही आपण पूर्ण करणार आहेत। तसेच या वसुली मोहिमेमध्ये आपल्या ग्रामपंचायतीचे सरपंच, सर्व ग्रामपंचायत कर्मचारी देखील उपस्थित आहेत। सर्व खातेदारांपर्यंत ही माहिती आपण आता देत आहोत। तर सर्व जानोरीच्या खातेदारांना मी ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामसेवक या नात्याने विनंती करतो की त्यांनी या योजनेचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा आणि आपली वसुली ही 100% नील करावी। त्यानुसार जानोरी गावात घरपट्टी व पाणीपट्टी वसुली मोहीम सोमवार दिनांक 17 नोव्हेंबर रोजी सुरू करण्यात आली। वसुलीच्या पहिल्याच दिवशी तब्बल 49,000 थकबाकीसह रक्कम जमा करण्यात आली। गावातील अनेक खातेदार या सवलतीचा लाभ घेत आहेत। तसेच थकबाकीदारांना पुढील 7 दिवसात पाणीपुरवठा तोडणीची कारवाई करण्यात येणार असल्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत। या उपक्रमाबाबत सरपंच सुभाष नेहरे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की ग्रामपंचायतीच्या निर्णयांना मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद ही सकारात्मक बाब आहे। गावातील विकास कामांसाठी आर्थिक शिस्त आणि नागरिकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे। नमस्कार, मी सरपंच सुभाष नेहरे जानोरी। आज जानोरी गावात ग्रामपंचायत जानोरी या ठिकाणी जे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज योजना जी चालू केली आहे त्या संदर्भात आज या ठिकाणी आम्ही वसुली मोहीम चालू केली आहे। त्यात सरकारने जे 50% धोरण अवलंबलं आहे ते एकदम उत्तम आहे। जे थकबाकीदार आहे त्यांनी लवकरात लवकर या मोहिमेचा लाभ घ्यावा आणि 50% सूट असल्यामुळे सर्वांनी 100% कर भरणा करून द्यावी। जर जो कर भरणा करणार नाही सूट असून सुद्धा त्यांचं 100% आम्ही नळ कनेक्शन कट करू ही सर्वांना ग्वाही देतो आणि पुन्हा एकदा नम्र विनंती आहे की सर्व ग्रामस्थांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि ग्रामपंचायतीला सहकार्य। उपक्रम 2 अंतर्गत गावात सुरू असलेल्या नागरी सेवा केंद्रामध्येही मोठ्या प्रमाणात नागरिक लाभ घेत आहेत। ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात एकूण शासकीय 01 व खासगी 3 नागरी सेवा केंद्र असून सर्व सेवा केंद्रांमार्फत जास्तीत जास्त सेवा नागरिकांना उपलब्ध करून देण्याचे आवाहन ग्रामपंचायतीकडून करण्यात आले आहे। संतोष विधाते, दक्ष न्यूज, दिंडोरी।